शुभ सकाळ मित्रांनो. मी थोडासा भावूक झालो आणि माझ्या डोळ्यात पण थोडंसं पाणी आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो का, तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे माझी शाळा. अरे आता आपण आलो कर्जतला, पण आपले सर कुठे गेले? तर सर कुठे आले? तर मित्रमंडळी 25-26 वर्षानंतर आपण एकत्र भेटतोय. त्यानंतर आपले सर देखील आपल्या सोबत आहेत, तर थोडंसं दडपण देखील आहे. किती वर्षानंतर तुमच्या हातात शिटी आली? 1 2 3 आमचं आठवणीतलं कॅन्टीन आहे. इथे आमचे पहिलं ना बाबू काका होते. मधल्या सुट्टीत ना आम्ही जास्त वेळ इथे घालवायचो. आठवणीची टाकी. आम्ही स्विमिंग पूलमध्ये आणि सरांची टीम आहे, या टीमचं नाव आहे गॉगल टीम आहे. सो इथे आमच्या मस्तपैकी बार्बेक्यू रेडी होतात आहे आणि आमचे फ्राईज सगळे रेडी झालेले आहेत. हॅपीनेस इज सहलीला 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 जायाचा जायाचा सहलीला तर आज थोडा ना वेगळ्या पद्धतीने ना ब्लॉगला सुरुवात केली, कारण की ना आम्ही 27 वर्षांनंतर 1999 10वीची जी माझी बॅच होती ना, तर रियुनियन झालेलं आहे. तर आम्ही सर्वजण आता निघतो आहे. कुठे? तर पिकनिकसाठी निघतोय. आणि ही पिकनिक खास काय माहिती काय? पहिली गोष्ट तर ही सगळे शाळेतले वर्गमित्र आहेत, मैत्रिणी आहेत. त्यानंतर सर्वात खास गोष्ट म्हणजे आमचे सर, आमचे गुरुजी, ते देखील आमच्यासोबत आहे. आणि आता आम्ही सर्वजण भेटतोय जिथे रविचा यांनी शिक्षण घेतलं, ती माझी शाळा म्हणजे परांजपे विद्यालय. आणि तिथेच आपण भेटतोय आणि तिथूनच आपण पुढे निघणार आहे. तर शाळेत जातो ते ना, तर तुम्हाला मी ना माझी शाळा देखील दाखवतो आणि जे सगळं माझा ग्रुप आहे ना 10वीचा आणि आपले सर, त्या सगळ्यांना भेटवतो. तर जाऊया पटापट, तिथे आपली वाट बघतात. शुभ सकाळ मित्रांनो. मी थोडासा भावूक झालो आणि माझ्या डोळ्यात पण थोडंसं पाणी आहे. ह्याचं कारण मी तुम्हाला सांगतो का, तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे माझी शाळा. 27 वर्षांनी आमचं रियुनियन झालं. आमचं 10वीचं जी बॅच होती ना, ती सगळी मुलं आहेत ना पुन्हा एकत्र भेटलेत आणि 26-27 वर्ष झाली त्या गोष्टीला. आता मी आहे शाळेसमोर आहेत आणि आमचे जे शिक्षक आहेत, ज्यांच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहे, ते सर देखील आमच्या सोबत आहे आणि आमचा ग्रुप आहे समोर. हे बघा, तर ही आहे माझी शाळा, ज्याचं नाव आहे परांजपे विद्यालय. तर ही पूर्ण शाळा आहे आणि ही आहे विजयनगरची सोसायटी आहे. आता सगळ्या इथे बिल्डिंग्स वगैरे झाल्यात मोठ्या मोठ्या, पण थोडंसं चेंजेस झालेले आहेत. पण ज्या आमच्या आठवणी आहेत ना, त्या अजून इकडे आहेत. हा आहे माझा मित्रांनो 10वीचं सगळे क्लासमेट आहेत आणि आमची आता चालू होणार आहे धमाल. सरस्वती माती की जय. मित्रांनो, इथं चालू आहे फोटो सेशन आणि हा आमच्या शाळेचा ना फ्रंट व्ह्यू आहे आणि ते इथे मेन एंट्रन्स आहे. तिथे सरस्वती मातेची सुंदरशी मूर्ती आहे. आणि हे जे कॅन्टीन आहे ना, आमच्या आठवणीतलं कॅन्टीन आहे. इथे आमचे पहिलं ना बाबू काका होते, तर त्यांच्या इकडचा वडापाव म्हणजे एकदम फेमस. आणि ही जी बाजू आहे ना, मधल्या सुट्टीत आहे ना, आम्ही जास्त वेळ इथे घालवायचो. का माहिती आहे का? इथे ही टाकी आहे, आमच्या आठवणीतली टाकी आहे. म्हणजे बघा ना, या टाकीवर आम्ही उड्या मारायचो आणि तिथे पहिला खाली वाळू असायची, तर त्या वाळूमध्ये उड्या मारायचो. तर हा शाळेचा असा ह्या साईडचा एक भाग आहे. पूर्णपणे शाळा चेंज झाली आहे आणि ही आहे आमच्या इथे अशी खाली वाळू असायची आणि त्या वाळूमध्ये आम्ही उड्या मारायचो. आठवणीची टाकी. सो मित्रांनो, आजचा आमचा प्लॅन आहे ना, कसा आहे, आता आम्ही चाललो आहे कर्जतला, एका फार्म हाऊसवर चाललेलो आहे. तिथे काय असणार आहे ना, या सगळ्या गोष्टीनं तुम्हाला व्लॉगमध्ये बघायच्या आहेत. आजपर्यंत तुम्ही ना मला व्लॉगमध्ये ना सोलो बघितलेला आहे. जास्त माझ्या व्लॉगमध्ये कोण नसतं, मी एकटाच असतो. पण आज मी इतका खुश आहे ना, की माझ्या व्लॉगमध्ये ना माझे सगळे जुने मित्रमंडळी आहेत आणि विशेषतः सर आहेत. तर खूप बरं वाटतंय. चल आता आपण इथे जरा शाळेचे ते फोटोज वगैरे काढले, थोडासा मेमरीज आठवणी दाखवल्या आणि आता आपण बाहेर जाऊया.
आम्ही आलो आहे आता पनवेलच्या पुढे आलोय आणि फर्स्ट टाइम अटल सेतूने गेलो. हा स्मूथ ड्रायव्हिंग झाली, एकदम लवकर पोहोचलो इकडे. आणि आता ना इथे आम्ही नाश्त्याचा ब्रेक घेतलेला आहे. आता आपण नाश्ता करूया आणि मग पुढे बघूया काय कुठे आपल्याला प्लान आहे ते तुम्हाला हळूहळू या ब्लॉग मध्ये कळत राहील. 4 गाड्या आहेत टोटल आणि 4ही गाड्या आपले मित्रच लोक चालवतात आहे. तर इथे आता नाश्त्याची आपली होते तयारी. सो इथे हा आहे हायवे आणि हायवेच्या बरोबर या साईडला आम्ही आता नाश्त्याची इथे तयारी केली आहे. हे कडू उचल चल एक एक दे सगळ्या. चला इथे नाश्त्याला आहे इडली आणि मेंदू वडा आणि चटणी. हॅपीनेस बोला बॅच मार्च 1999 दिसली नाही, स्लो झाली. ही म्हणते सरांनी दम दिला असेल, जास्त लेफ्ट नाही तर सोमवारी पालकाला घेऊन बोलवलंय. चला आता आम्ही मगाशी बघितलं आम्ही तिथे नाश्ता करत होतो आणि आता आमचा 1999चा ग्रुप पोहोचला आहे महाडला. म्हणजे ह्या रियुनियनची सुरुवात आम्ही ना गणपती बाप्पाच्या दर्शनाने करतो आणि आम्ही पोहोचलो आहे महाडला. महाडच्या गणपती बाप्पाचं आम्ही दर्शन करतोय आणि आमच्यासोबत सगळे सर वगैरे आहेत आणि हा आहे आमचा पूर्ण ग्रुप आहे. मी सगळ्या ग्रुपचे ना तुम्हाला नंतर ओळख करून देणार आहे. आपल्याला सगळं डिस्कशन वगैरे होणार आहे. म्हणजे पुढे खूप काही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहे या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहायचा आहे. सरांच्या हातात शिटी दिली आहे, सरांची ओळख आहे. वर्षानंतर तुमच्या हातात शिटी आली. 7 वर्षानंतर 7 वर्षानंतर सरांच्या हातात शिटी आली. 7 वर्ष मला आहे ना एक पाटील सर आपल्याकडे होते. पाटील सर आहेत तुमच्या माहिती, पाटील सर आपल्याकडे सर्कल आले होते. मी रिटायर झाले होते. त्यांनी आहे ना एक स्टीलची शिट्टी आहे ना ते कर्नाटक बसला वापरतात बघ ती देऊन ठेवलेली आहे. मी अजून तशी ठेवली कारण त्या मैदानावर शिट्टीशिवाय चालायचंच नाही. कारण ओरडून बसा बसा की शिट्टी का त्यामुळे शिट्टी पण घ्यायचं ना. त्या शिटीमध्ये पण टोन होते. जर ती शिटी फुल वाजली तर थोडा शिस्तीमध्ये, आणि जर लांब वाजली फुल. आमचा तो रिस्पेक्ट असायचा. आम्ही म्हणजे म्हणतो ना आपण की घाबरणं होतं पण त्याच्या पाठीमागे कुठेतरी रिस्पेक्ट. हा कारण मुलाला रिस्पेक्ट मेन होता. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती चला छान असं मस्तपैकी वरदविनायकाचं दर्शन घेऊन आता आम्ही निघतो आहे मठामध्ये निघतोय, गगनगिरी महाराज मठामध्ये. आणि मस्त मजा येते ऍक्च्युली. सर वगैरे आहेत ना, सरांचा आता आम्ही शिट्टी पण दिली कारण की जे सर होते ना ते आमले सर आहेत, ते आमचे पीटीचे सर होते आणि आम्ही त्यांना प्रचंड घाबरायचो. आता आम्ही इथून निघतोय कुठे तर गगनगिरी महाराज मठ आहेत ना तिकडे निघतोय. चला निघूया फटाफट. चला पोहोचले गगनगिरी महाराजांच्या मठाच्या इकडे. सुंदर मठ आहे, फर्स्ट टाइम व्हिजिट करतोय. चांगली गोष्ट आहे करताय तुम्ही. आणि मेन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना एकदाच वेळ मिळतोय. मित्रांनो दर्शन घेऊन आत्ताच आलो आहे. छान असं दर्शन झालं. आता आपण निघतोय रिसॉर्ट जवळ आपल्या. सो मित्रांनो पूर्ण ब्लॉग बनवू नाही शकलो कारण की आम्ही एकदम घाई गडबडीची व्हिजिट होती ना, तर त्यासाठी. पण वरच्यावर हा तुम्हाला बाहेरून मी गगनगिरी महाराजांच्या मठाचा हा व्ह्यू दाखवतोय. आणि आता आपण निघतोय कुठे तर आता आपण निघतोय आपल्या फार्म हाऊस जवळ. गगनगिरी महाराजांच्या मठात जाऊन आलो. ॲक्च्युली कसं आहे आमची कशी धावती भेट आहे ना, वरच्या वर शूट करतोय, जास्त इनडेप शूट नाही करतोय कारण की 1999 ग्रुपचा रियुनियनचा व्लॉग आहे. तर कधीतरी पुन्हा इथे येऊ आणि मस्तपैकी पूर्ण इकडच्या मठाचा व्लॉग शूट करू. आता आपण कुठे निघतोय तर आता आपण निघतोय आपल्या रिसॉर्टसाठी.
सो फायनली मित्रांनो मस्तपैकी धमाल मस्ती केली आम्ही आणि पहिला आम्ही गेलो कुठे वरदविनायक म्हणजे महाडचा गणपतीचं दर्शन घेतलं. तिथून निघालो आम्ही गगनगिरी महाराज, तिकडे आम्ही दर्शन घेतलं खोपोलीला आणि तिकडून मस्तपैकी निसर्गाचा आनंद घेत घेत ना ह्या गावच्या रस्त्यांचा एक्सपिरियन्स घेत घेत आम्ही पुढे कुठे पोहोचलोय तर आम्ही पोहोचलो आहे आमच्या रिसॉर्टला, ज्याचं नाव आहे प्रतीक रिसॉर्ट म्हणून आहे. इथे मस्तपैकी स्विमिंग पूल आहे, मस्तपैकी इथे टर्फ वगैरे आहे, सगळ्या गोष्टी आहेत आणि रूम पण खूप छान आहेत. आणि आता खरी होणार आहे धमाल मस्ती सुरू आमच्या 1999 या 10वीच्या बॅचची. तर काय धमाल मस्ती असणार आहे ना, यासाठी तुम्हाला ना व्लॉग हा शेवटपर्यंत पाहावा लागेल, कारण की आतापर्यंत तुम्ही मला कसं सोलोच व्लॉग मध्ये पाहिले, पण आज आपले मित्रमंडळी 25-26 वर्षानंतर आपण एकत्र भेटतोय. त्यानंतर आपले सर देखील आपल्या सोबत आहेत, तर थोडंसं दडपण देखील आहे सरांचं अजून देखील. तर बघूया काय आता कशी जाणार आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, ते आपण तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये दाखवू. तुम्ही देखील तुमच्या सरांना मिस करत असेल किंवा तुमची शाळा कुठली किंवा तुमच्या शाळेचं नाव काय, त्या शाळेत तुमचे शिक्षक कुठले फेवरेट होते किंवा काय, त्या सर्व तुम्ही कमेंट करू शकता आणि तुमच्या त्या आठवणींना तुम्ही उजाळा देऊ शकता. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया आपण काय एन्जॉय करणार आहे ते आता. प्रतीक रिसॉर्ट. अरे भाई काय बोलतो? चालूच आहे व्हिडिओ. कसा आलास? कसा आला? गाडी घेऊन आला. आम्ही आता खेळतो सर्वांबरोबर क्रिकेट. थोडंसं आम्ही आता क्रिकेटची मजा घेतोय आणि वाजपेयी सर आमचे बॅटिंग करतात. सर मध्ये सर रिप्लेस होता रे, टेम्पलीज होता. मी असं टाकून बघत होतो रे. बॉल पडतो क्या फील्डर को बीट करेगी, लाजवाब एफर्ट. त्याला माहिती बॉल सुटला तरी पोटाला लागणार आहे. सर त्याचे पाय बघा आणि तिथे बॉल टाका. हा नुसता एक्टिंग नाही चालत आहे. ए भाई ओरम ना अंडरमा आहे. ए ओरम ना अंडरमा आहे. कॅच आहे. हो कॅच आहे. अजून काय ठेवतो थोडासा सो मित्रांनो अशा प्रकारे मस्तपैकी इथे संध्याकाळची मैफिल सजली आहे. इथे समोर तुम्ही बघताय ना, तर इथे आपली बार्बिक्यूची तयारी होते. तिथे अर्धा एक तास झाला ते पेटवण्याचा प्रयत्न करतात आहे, पण पेटेल, थोड्या वेळात पेटेल. आणि इथे आपण म्हणतोय फ्राईज टाकूया. चलो हे गेले फ्राईज.
चला, हे कसं आहे, आम्ही ना सर्व बाहेरून सगळं सामान आणलंय आणि ना तिथूनच आम्ही हे सर्व आता ही तयारी करायला घेतली आहे. तिकडे पण आमचे सगळे फ्रेंड्स लोक आहेत ना, सगळे बसलेत आणि टेबल मस्त सजले, तर आपण तिकडे पण जाऊया. तर इथे बनतात आपले फ्राईज, हे बघा. अरे वा शेफ. आणि इथे बार्बिक्यूची तयारी पेटलं का? अरे वा, यस. हा बघा, इथे असा हा पूर्णपणे टेबल, सगळ्या फ्रूट वगैरे आहे, ज्यूस वगैरे आहे. ए सगळ्यांनी हाय करा. ए हाय, सगळ्यांनी हाय. चला, थोड्या वेळात ना आपल्या मैफिलीला सुरुवात होणार आहे. काय पुढे गंमत जम्मत असणार आहे ना, या सगळ्यांची तुम्हाला गंमत जम्मत बघायला मिळणार आहे. आणि सगळ्यात जास्त काम करणारा व्यक्ती इकडे इथे आम्ही ना सरांना ना शेफची अशी ही कॅप घातलेली आहे, म्हणजे सरांचा हात एकदा लागला ना म्हणजे आपण आपल्या बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करू शकतो. सर तिकडे, सर तिकडे, माझी टोपी घालून परत या ना. इकडे 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 या. सरांच्या हातून जरा हे करा. नाही नाही, फक्त हा हे करा. समजा सर इकडे बघा ना, हातमध्ये नाही हात घाला. हा, फक्त तळा, फक्त बस असं बघ. बस. 4 केले होते, सांगताना सांगायचं 4 टोप्या होत्या. हे टोपी फिरवायची. चेक करा आमचे फ्रेंच फ्राईज बरोबर बनलेत का. ठीक आहे, आता याच्यात टाक. झाले झाले बस. झाला बघ. हा असं कुठलं घ्या पडत. हळू हळू अजून टाकायचे ना त्या कशी. ते तेलामध्ये डीप करा फक्त. हा, चला, इथे आपले फ्रेंच फ्राईज रेडी होतात आहे. आणि इथे बघा आपण कुठे बसलोय बघा, इथे मस्तपैकी चांगला एम्बियन्स तयार झालेला आहे. आता वाजले आहेत 8:15 झालेले आहेत. त्या साईडला आहे टर्फ, त्या साईडला आहे पूल आणि इथे सगळं क्राऊड आहे ना एन्जॉय करतोय. आणि आमचा कार्यक्रम चालला एकदम सेपरेट. इथे मस्त नारळाची झाड आहेत आणि त्या नारळाच्या झाडामध्ये आम्ही बघा इथे मस्तपैकी बार्बिक्यू तयार करतोय. आणि हा हे शुभम, ज्यांनी आजच्या या पिकनिकमध्ये ना भरपूर हेल्प केलेली आहे. शुभम काय बोलतो? बस तेवढंच त्याचं वाक्य आहे. त्याला मी बोललो बोल बोल, तो बोलतच ना. ओनली आफ्टर 1 hour. हा, ओनली हो. बस बस तेवढंच बोलतो. आणि इथे अजून स्टिकला हे सगळे चिकनचे पीस लागतातच आहेत. पण इकडे ना मेंबर बघा निलेश वाट बघतोय. व्हेज चिकनची वाट बघतो. व्हेज चिकनची व्हेज चिकनची वाट बघतोय. पहिली स्टिक आपली गेलेली आहे. मस्त कोळसे देखील गरम झालेले आहेत. देवदत्त ते काय बनलंय? कॉकटेल. अच्छा, हे कॉकटेल बनवलंय. याच्यामध्ये सगळे फ्रूट वगैरे आहेत. फ्रूट आहे, पुदिना आहे थोडासा. अच्छा, पुदिना, द्राक्ष वगैरे बघा. सो हे बनवलं आहे, देवदत्तांनी बनवलंय. हे आईस टाक, आईस टाक. बरोबर. मी आता प्रतीक्षा नाव घेतलं ना हा हा, तेव्हा मी आठवलं रे प्रतीक्षा तर माझी फ्रेंड आहे म्हटलं, म्हणजे ओळखायचं ना आम्ही. ती आमच्या आपल्या पुढच्या बॅचची होती ना, आधीच्या बॅचची होती ना. सो इथे आमच्या मस्तपैकी बार्बिक्यू रेडी होतात आहे आणि आमचे फ्राईज सगळे रेडी झालेले आहेत. जे सगळे बघा मिक्स फ्रूट ज्यूस बनवलं ना, आहा एक नंबर. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, मस्त. आणि क्लायमेट पण चांगलं आहे ना, एकदम क्लायमेट एकदम मस्त आहे. सगळे फ्रेंड्स लोक आहेत, सर आहेत आणि स्पेशली सर इतके एन्जॉय करतात ना, ते बघून आम्हाला खूप आनंद मिळतोय. क्रिकेट खेळलेत आणि एवढ्या उड्या मारल्या सरांनी देखील ना, खूप मजा आली. आणि आता आमचं बार्बिक्यू होतंय रेडी. पण देवदत्तांनी मस्त बनवलंय. ह्याच्यामध्ये वेगवेगळे फ्रुट्स आहेत, त्यानंतर सोडा टाकला आहे, चाट मसाला टाकला, लिंबू टाकलेला आहे आणि द्राक्ष वगैरे टाकलेले आहेत. तर त्यामुळे ना ऍपल, हा ऍपल, पेरू वगैरे भरपूर काय काय टाकलेलं आहे. आणि तुम्ही ह्याचा कलरच बघा ना कसला भारी वाटतोय. तर आता आपण टेस्ट करून बघूया. मगाशी टेस्ट केली आहे, एक नंबर. थँक्यू व्हेरी मच.
तर तुम्हाला सर्वांना शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग. हा संध्याकाळ इतकी भारी होती ना आणि इतकी धमाल चालू होती ना. आणि हा डे 2 आहे. सकाळचे 8 वाजलेत आणि ना रात्री आहे ना 3-4 वाजेपर्यंत ना सगळे जागे होते. आणि जी काल रात्री धमाल होती ना, म्हणून तुम्हाला ना फूड वगैरे मला काही दाखवायलाच नाही मिळालं की इकडचं फूड वगैरे कसं आहे किंवा काय आहे. पण फूड चांगलं आहे. आता कसं आपण जेव्हा एरवी ब्लॉग करतो, एरवी जेव्हा सोलो ब्लॉग करतो ना, तेव्हा आपण गोष्ट ना हर एक व्यवस्थित दाखवण्याचा ट्राय करतो. पण आता कसं इतक्या वर्षांनी हे सगळी मंडळी भेटली, सगळी मित्रमंडळी भेटलेत, तर त्यामुळे ना त्यांच्यासोबतच राहतोय आणि त्यांच्यासोबतच एन्जॉय करतोय. आणि सर देखील आहेत आणि 4ही सरांनी जी एन्जॉय केली आहे ते बघूनच आम्हाला देखील खूप बरं वाटलं. आणि आज देखील सरांची एनर्जी इतकी आहे. सगळी मुलं थकली पण सर मात्र काही थकले नाही. इतकी सरांनी सगळी एन्जॉय केली तर ते कसं जरा एक मनाला थोडंसं समाधान मिळतं ना. तर मस्तपैकी सकाळ झाली आहे आणि सकाळचा बघा ना हा रस्ता आहे मस्तपैकी गावचा. आणि हा असा काही व्ह्यू आहे. हा आहे आपला प्रतीक रिसॉर्ट आहे. आणि प्रतीक रिसॉर्टच्या आजूबाजूला जर बघतील ना, इथे पण छोटी छोटी काहीतरी घरं आहेत किंवा इथे पण ते रिसॉर्टच आहे. इन फ्युचरमध्ये ते रिसॉर्ट्स बनतील आणि तिथून मला वाटतं ट्रेन वगैरे जाते. तर असा काही आहे हा प्रतीक रिसॉर्टचा आतला भाग आहे. म्हणजे सॉरी आतला म्हणजे बाहेरचा भाग आहे. आणि रिसॉर्टच्या आतमध्ये काय काय आहे तर रिसॉर्टमध्ये ना असे रूम्स आहेत, तिथे स्विमिंग पूल आहे आणि नंतर इथे टर्फ आहे. शुभ सकाळ झाली आहे. तर आत्ता पुढे काय काय होणार आहे ना, त्यासाठी तुम्हाला ब्लॉग हा पुढे पाहावा लागेल. आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया काय धमाल मस्ती चालू आहे. तर हा आहे प्रतीक रिसॉर्टचा जो मेन एंट्रन्स आहे. गाड्या तुम्ही बघितला ना, हा मेन जो रस्ता आहे ना तो ह्या साईडला आहे आणि तिथूनच आपल्याला आतमध्ये यायचं आहे. आणि हा हे असा प्रतीक रिसॉर्टचा भाग आहे. हा म्हणजे मेन लॉन आहे. तुम्ही तिथे बसून एन्जॉय करू शकता. आणि जर रूम बी बघतील ना तुम्ही तर हे असेल. आता तुम्हाला आतून रूम जर मी दाखवायला गेलो ना तर मी बघतो एखादी रूम जर प्रॉपर व्यवस्थित असेल तर, कारण की ना सगळेजण झोपले ना त्यासाठी. तर हा असा बाहेरून एक व्ह्यू आहे. इकडे रूम आहेत, तिकडे रूम आहे आणि तिकडे रूम आहेत. त्यानंतर त्या साईडला बघा हे आपलं आहे ना, आपण रूम मध्ये जाऊया आणि रूम बघूया कशी आहेत. हे आपण आलो आहे रूमच्या आतमध्ये. जर नाईट डाऊन बघतो ना आपण तर रूम असा आहे. इथे असे बेड आहेत 2, 2, 4, 2, 6 आणि मॅट्रेस वगैरे इथे दिलेला आहे. इथेही भरपूर अशी जागा आहे. इथे आहे कपाट आहे, एसी आहे. रूम आहे ना बऱ्यापैकी मोठा आहे. म्हणजे आपण जर ग्रुप वगैरे आलो ना तरीही आरामात इथे व्यवस्थित राहू शकतो. असा काही आहे हा रूम आहे. आणि मोस्टली ना सगळे रूम असेच आहेत. आणि बाहेर आलो ना तर इथे बघा, इथे आम्ही काल फ्रेंच फ्राईज फ्राय केले आहेत. म्हणजे इथे देखील अशी जागा भरपूर आहे. आणि समोर आहे लॉन आहे, तिथे आपण बसून एन्जॉय करू शकतो. शुभ सकाळ. मजा आली ना? मजा तर काय आम्ही तर बघितली, मी बघितली. सर कसं वाटलं? एकदम मजा. सर झोप झाली? सर खूपच छान झाली. मस्त. समीर शहरी घरचा सरांची कवायत आहे. कवायत आहे ना? एकदम स्टाईल बांधा येस. आणि या कवायतीला कसं वाटलं? छान छान खूप मजा आली. झाली. एन्जॉय केला बरोबर. तुझ्याकडे नंतर आहे तुम्ही खूप मजा आली एकदम. बंद केलेलं आहे सॉरी. नाही बोल. अरे खूप मजा आली. थोडा व्यायाम केला बसून बसून.
कुठल्या पार्टला पण वन टू थ्री टेबल आहे आपला टेबल श्वासोड श्वासोड चला मॉर्निंगची वेळ झाली आणि ते आम्ही आलो आहोत नाश्ता करायला. तर नाश्त्यामध्ये काय काय आहे ना ते बघूया. आता स्मिता सांगेल आपल्याला नाश्त्यामध्ये काय काय आहे. इथे पाव आहे, पाव आहे, भुर्जी आहे, उसळ पाव, मिसळ, ब्रेड कशी आहे, वटाणा मिसळ, अच्छा ही वाटाणा आहे फक्त ना. येस, वटाणा अँड मूग, सुट्टी जल्दी तुम्ही होईल राईस, ब्रेड लिंबू घेतला, कांदा पण आहे इथे. येस, येस. कशी टेस्ट आहे. खूप छान एक नंबर अप्रतिम. टेस्ट टेस्ट करू हा टेस्ट करून सांग ना. नाईस. सगळी टेस्ट माझ्या भाव पण मस्त आहे तू झालं ना. एक नंबर. सर कसा आहे नाश्ता आणि झोप चांगली लागली. हा झोप चांगली लागली ना. अच्छा तो मागे बसलाय तो मागे बसलाय तो. हा सर कसं आहे टेस्ट कशी आहे ना. तू बाजू त्यांना इथे पोहोचा. सो मित्रांनो इथे ना सगळेजण मस्तपैकी ना स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करतात रे. हे बघा हे आपली सगळी मुलं इकडे आहेत स्विमिंग पूल मध्ये. व्हॉलीबॉल तर नाही खेळू शकत पण काय कॅच खेळण्याचा ट्राय करतात. आणि हे वाले सर बघा सर्वजण मस्त भरपूर एन्जॉय करतात. ते पाष्टे सर आहेत आणि ते आमले सर आहेत. आमले सरांची एनर्जी बघा अजून तशी आहे तशीच आहे. स्विमिंग पूल मध्ये आणि सरांची एक टीम आहे या टीमचं नाव आहे गॉगल टीम आहे आणि ते 99 ची बॅच आहे. आमच्या टीमचं नाव आहे 99 बॅच. गॉगल टीम वर्सेस 99 बॅच.
अरे आता आपण आलो कर्जतला, पण आपले सर कुठे गेले? तर सर कुठे आले तर शाळेचे मित्र पुन्हा येतील गप्पे करायला. चला सगळेजण स्विमिंग पूल मध्ये एन्जॉय करतात. पाणी मस्तपैकी गार आहे आणि आता आम्ही घेतोय सनबाथ. बरं वाटतं ना इकडे, गरम गरम वाटतंय. पाणी मस्त थंड आहे आणि इथं आम्ही आता मस्तपैकी बाहेर आलोय. बराच वेळ, तास दीड तास झाला आम्ही खेळतोय, कॅच कॅच खेळत होतो. पण सर मजा आली की नाही? सर बघा फुल एन्जॉय करतात. आणि आता इथे थोडाच वेळ चालू होईल रेन डान्स. चला शॉवर चालू झाला आहे. शॉवर गरम आहे. हा झाले सगळे चालू झाले. हे बरं वाटतं थोडं, सुरुवातीला गरम थंड येते. हा इकडे जास्त आहे. हे बघा व्हेजवाल्यांसाठी रॉयल ट्रीटमेंट. तुम्ही बघितलं सर आणि जो आमचा 1999 ग्रुपचा जो विद्यार्थ्यांचा जो ग्रुप आहे, तर सरांची आणि आमची मस्तपैकी मॅच लागलेली आणि आम्ही मस्त स्विमिंग पूलमध्ये फुल एन्जॉय केला. सरांनी देखील खूप एन्जॉय केलं. आणि बघितलं आता एवढं थकलोय ना, तुम्हाला चेहऱ्यावरनं वाटत असेल. असं ॲक्च्युली काय कधीच्या काळी फिरायला मिळते. मी तरी इतक्या वर्षांनी यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आलेलो आहे, पण मला खूप मजा आली. मला पण या लोकांनी इथे इन्व्हाइट केला ना, तर त्यांना सर्वांना ना थँक्यू सो मच. आता ते लोक कॅमेरावर नाही आहेत तरी मी त्यांना मागून थँक्यू सो मच बोलतो. त्यांनी इन्व्हाइट केलं आणि इतकं सुंदर हा जो गेट टुगेदर होता ना, मला खूप मजा आली. डिस्कशन केलं, जुन्या आठवणींना एक बोलतो ना उजाळा मिळाला, तर खूप बरं वाटलं. आता मस्त स्विमिंग पूलमध्ये जाऊन आलो, नाश्ता वगैरे केला, मस्त फ्रेश वगैरे झाला, आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि ना आता ना आम्ही ना आमचे जे गुरुजी आहेत, जे आमचे सर आहेत, त्यांच्यासाठी आम्ही ना काहीतरी सरप्राईज म्हणजे केलेलं आहे. त्यानंतर ना आपण सरांना देखील आपण विचारूया की तुम्हाला देखील आम्हाला भेटून कसं वाटलं आणि इतक्या वर्षानंतर आपण थोड्याफार शाळेतल्या ज्या आठवणी ना त्यांना म्हणजे बोलतो ना जागा करूया. तर सगळे मस्तपैकी फ्रेश झालेत आणि आता आपण जाऊ तिकडे आणि विचारूया सरांना की सरांना कसं वाटलं ते.